नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, बघू शकतो आज पुन्हा एकदा आपण आपल्या नारळाच्या ग्रीन डॉर्फच्या म्हणजेच मलेशियन ग्रीन डॉर्फ किंवा चेनंगी म्हणू शकतो, 2 in 1 नारळ अशी बरीच नावानं संबोधलं जाणार असं जे नारळ आहे, बुटकं हिरवं शहाळं नारळ, तर त्या प्लॉटवर आहे. आणि आज आपण जे एका गुरुकुलसाठी अतीत सातारामध्ये गुरुकुल आहे, आता त्याचे जे संस्थापक आहेत ते श्री दशरथ पाटील सर म्हणून आहेत. आता हे ॲक्च्युली क्लास 1 अधिकारी सोयीच्या निवृत्ती घेऊन मंत्रालयातून रिटायर आहेत आणि त्यांनी जी गव्हर्मेंट नोकरी आहे ती फक्त भावी पिढीला डेव्हलप करण्यासाठी आणि मुलांना स्पर्धा परीक्षा किंवा त्यांना शिस्त ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी ट्रेन करण्यासाठी आपलं गुरुकुल ही संस्था चालू केलेली आहे आणि त्यामधून आपल्याला चांगले अधिकारीसुद्धा बाहेर पडलेले आहेत. ही एक बाब महत्त्वाची आहे. आता ॲक्च्युली आपण झाडाचा व्हिडिओ मार्केटिंग हे बघत असलो तरी अशा लोकांना ॲप्रिशिएट करणं किंवा अशा लोकांना थोडंसं आपण त्यांच्या सन्मानार्थ आपण त्यांचं थोडंसं आपण बॅकग्राऊंड पण बघितलं पाहिजे किंवा त्यांना आदर केला पाहिजे, यासाठी 2 शब्द होते. आणि आता आपण मेन आपल्या जो टॉपिक आहे झाडांचं जे काही माहिती असेल किंवा हे यावर बोलणार आहोत. तर आता हे पाटील सरांचं आपलं बुकिंग आहे ते 4 महिन्यापूर्वी सरांच्या मॅडम असतील येऊन बुकिंग करून गेले होते आणि त्यानंतर आज रोजी म्हणजे 5 जून 2025 रोजी आपलं हे लोडिंग चालू आहे. आणि बघू शकतो अशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे. गुरुकुलचे 2 स्टुडंट आपल्या इथं आहेत. एक 12वीचा स्टुडंट आहे, एक 11वीचा स्टुडंट आहे. ते इथं स्वतः आता गाडीसोबत आलेले आहेत. म्हणजे आज आपली मुलं 10वी-12वीची काही गोष्टी करू शकत नाहीत, पण ही मुलं आता इथं स्वतः आलेली आहेत. सरसुद्धा आले होते थोड्या वेळापूर्वी आणि हे गाडी भरायचं काम चालू आहे. आता आमची इथं टीम आहे नेहमीप्रमाणे, सेल्समन असतील, कामगार असतील, स्वतः मी पण आहे. सरांना पण सर्व सिलेक्टेड चांगली रोपं देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नेहमीप्रमाणे आपलं हे काम पण अशा पद्धतीनं सॉर्टिंग करून रोपं देण्याचं जे नियोजन असतं ते सर्व व्यवस्थित जिथल्या तिथं चालू आहे मित्रांनो. आणि ग्रीन डॉर्फ नारळ म्हटला तर हा 2-2.5 फुटावरच लागणारा नारळ आणि 3-3.5 वर्षामध्ये याला येणारा असा गॅरंटेड नारळ आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये याचे प्लांटेशन आपली झालेली आहेत आणि रिझल्टसुद्धा चांगले आलेले आहेत. आता हे तर तुम्ही वरचेवर बघत असता. आता जी आपण 60,000 रोपं जी तयार केली होती त्यातली ही बरीचशी झाडं आता विक्री झालेली आहे. आता जूनच्या सुरुवातीलाच बराचसा झाडं ही आपली विक्री झालेली आहे, कारण यावर्षी पाऊस लवकर आहे मित्रांनो. आपलं पण कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन, फळबाग लागवड असेल, वनशेती असेल किंवा इतर कोणतंही असेल, जर करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि त्वरित आपलं बुकिंग आणि रोपं घेण्याचं जे काम आहे ते करायचं आहे. कारण परत रोपं तेवढी स्ट्रॉंग आपल्याला किंवा रोपं शिल्लकसुद्धा राहत नाहीत, हा विषय आहे. तर बघू शकतो मित्रांनो, ही रोपांची क्वालिटी पण बघतो आपण वरचेवर. म्हणजे आपण फोकस केलेला आहे की झाडं कशी आहेत, काय आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज आपल्याकडे गुजरातवरून सुद्धा एक नर्सरीवाले आहेत, ते आले होते. पटेल म्हणून आहेत, उमेश पटेल. तर ते सुद्धा आपल्याबरोबर काम करायला इच्छुक आहेत. त्यांचीसुद्धा मोठी ऑर्डर आपण 1000 रोपांची घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं आता ही पाटील सरांची 100 झाडं भरायची आहेत. त्यात लिंबू आहे आणि इतर सर्व मिक्स फळझाडं आहेत मुलांना खाण्यासाठी. सर आणि मॅडमचा आल्यापासून जे मागच्या वेळेस आले होते 4 महिन्यापूर्वी, त्यावेळेस त्यांचा एकच उद्देश होता की सर वेगवेगळी फळझाडं द्या. जवळजवळ 25-30 प्रकारची त्यांनी फळझाडांची 2-2, 3-3 झाडं घेतलेली आहेत की मुलांसाठी म्हणून, त्यांना खाण्यासाठी स्वयंशिस्तीबरोबर त्यांना खाणं पिणं हे सुद्धा त्यांचा फोकस असतो. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो. आणि आपली ही जी नर्सरी आहे ती अशी संस्थेलासुद्धा चांगल्या प्रकारे मदतसुद्धा करत असते. सरांना आपण चांगल्या रोपांबरोबर चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत झाडांबरोबर. तर अशा पद्धतीनं जे काही नियोजन आहे ते सर्व आपलं आता हे चालू आहे. रोपं भरायची चालू आहेत. आता मित्रांनो, आपली नर्सरी जी आहे ती 35 एकरामध्ये 40 वर्ष जुनी, महाराष्ट्रातली सर्वात जुनी, सर्वात मोठी अशी नर्सरी आहे. खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली 1 नंबरची नर्सरी आहे. तर बघू शकतो आपण की अशा पद्धतीनं चालू आहे नियोजन. आता आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात. आणि आज रोजी आता बघू शकतो, आता उद्या सुट्टी असते, फ्रायडे शुक्रवार. आज जवळजवळ 20-25 गाड्यांचं नियोजन आहे.
70-75% काम झालेलं आहे. आता वाजलेले आहेत 5. आता 1 तास काम रेग्युलर चालतं, त्यानंतर OT चालू होते आणि काम जे आहे ते कंप्लीट करूनच कामगार आपले जात असतात. आता सीझनमध्ये थोडंसं असं रश राहते, त्यामुळे शेतकऱ्यांनी येत असताना अपॉइंटमेंट घेऊन यायचं आहे, जेणेकरून भेट होते किंवा सविस्तर माहिती मिळते आणि वेळ देता येतो मित्रांनो. कारण तुम्हाला वेळ देण्याबरोबरच आपल्याला ज्या काही गाड्या लोडिंग हे सर्व बघायचं असतं, कारण लोक आपल्या विश्वासावर रोपं बुकिंग करत असतात, तर त्यांची पण लोडिंग ही प्रॉपर करणं गरजेचं असतं. तर यासाठी आता इथं स्वतः आपण उभा आहे, लिंक लावून दिलेली आहे कशी झाडं भरायची आहेत, काय खराब रोपं असतील तर तिथं गुरुकुलचे स्टुडंटसुद्धा आहेत, आमचासुद्धा सेल्समन एक तिथं आहे. तर अशा पद्धतीनं सविस्तर काम चालू आहे. तर मित्रांनो, आता जास्त न वेळ घेता फोकस करूया आपलं लोडिंग. त्यासाठी आता मला रजा घ्यावी लागेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल मिस्टर शितोडकर. शॉर्ट व्हिडिओसुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही पहा. शॉर्ट बट स्वीट माहिती मिळते. लॉंग व्हिडिओसुद्धा आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.